नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो की कधी एकदा सायली अर्जुनचं प्रेम स्वीकारते आणि सुभेदारांच्या घरी पुन्हा त्यांची सून म्हणून गृहप्रवेश करते, या गोष्टीची आपण वाट बघत असताना आता तेच घडणार आहे। तर इथे अर्जुन मधुभाऊंची परवानगी घेऊन सायलीला सुभेदारांच्या घरी घेऊन जाणार आहे आणि तेव्हा तो आपली मनातली गोष्ट सगळ्यांना सांगतो की सायलीला सून म्हणून स्वीकारा। तेव्हा इथे आता पूर्णाजीच्या समोर कुठलाही पर्याय उरत नाही आणि म्हणून ती अर्जुनला म्हणते की ठीक आहे, सायलीला सून म्हणून आम्ही पुन्हा एकदा स्वीकारू, पण पूर्णाजीने अर्जुन आणि सायलीसमोर एक अट ठेवलेली असते। तिने सांगितलेलं असतं की अर्जुन, 1 वर्षाच्या आत मला परतुंड हवंय। तेव्हा इथे तुला जर माझी ही अट मान्य असेल तरच तू सायलीला घरामध्ये घेऊन येऊ शकतोस। तेव्हा इकडे पूर्णाजीला अजूनही असं वाटत असतं की कदाचित अर्जुन आणि सायली दोघेजण नाटक तर करत नाही ना। तेव्हा इथे अर्जुनने आता पूर्णाजीची अट स्वीकारलेली असते आणि पुन्हा इथे सायलीचा थाटामाटात गृहप्रवेश झालेला असतो। काही लोक नाराज असतात, पण तरीसुद्धा अर्जुनसाठी सगळ्यांनी आता त्याचा निर्णय मान्य केलेला असतो आणि त्याचबरोबर प्रियाचा पत्ता कट झालेला असतो। त्याच्यामुळे प्रियाने नवीन डाव खेळलेला असतो आणि तो म्हणजे तिने अर्जुन हातातून गेला म्हणून काय झालं, पण अश्विन तर आहे ना, अश्विन पण सुभेदारच आहे आणि चांगला डॉक्टर आहे, त्याच्यामुळे त्याच्यासारखा मुलगा जरी हातामध्ये आला तरीसुद्धा तिचं लाईफ हे खूपच जास्त चांगलं जाईल असं तिला वाटतं आणि म्हणूनच तिने अर्जुनचा पत्ता कट झाल्यानंतर तिने लगेचच अश्विनच्या मागे आपला वेळ त्याला इम्प्रेस करण्यासाठी तिने आता लावलेला असतो आणि त्याच्यामुळे इथे आता सुभेदारांची सून होण्याचं तिचं स्वप्न तिला काही करून पूर्ण करायचंच असतं। तर आजच्या भागामध्ये इथं सायलीचा पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरामध्ये कशा पद्धतीने गृहप्रवेश होतो आणि सायली मधुभाऊंची परवानगी मिळाल्यानंतर अर्जुनचं प्रेम कशा पद्धतीने स्वीकारते आणि पूर्णाजी अर्जुनसमोर कशा रीतीने तिची अट ठेवते, त्याचा मागचा तिचा नेमका उद्देश काय, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे मधुभाऊने आपली केस दिलेली असते ॲडव्होकेट जोशी। मधुभाऊंचा हा जो राग असतो तो त्यांना आता तोंडावरती पाडणार असतो, कारण ॲडव्होकेट जोशी यांनी मधुभाऊंची केस घेतलेली असते फक्त आणि फक्त हारण्यासाठी, मधुभाऊंना कायमचं फासावरती लटकवण्यासाठी आणि सायलीला विलास मर्डर केसमधून एकदम व्यवस्थितरित्या बाहेर काढण्यासाठी त्यांची डील झालेली असते। त्यामुळे इथे कोर्टामध्ये जसं कळतं अर्जुनला की ॲडव्होकेट जोशी मधुभाऊंना फसवण्याचा प्रयत्न करतायत, तेव्हा अर्जुन कोर्टामध्ये येतो आणि मधुभाऊंना सांगतो की तुम्ही चुकीच्या माणसाला केस दिलेली आहे। तेव्हा इकडे मधुभाऊंना खूप जास्त त्रास होतो आणि त्यांना पुढची तारीख दिली जाते आणि जेव्हा पुढची तारीख दिली जाते तेव्हा अर्जुनने कोर्टामध्ये आपण मागच्या भागामध्ये बघितलंच की असा व्हिडिओ सादर केलेला असतो ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट जोशी महिपत आणि साक्षी यांना जाऊन भेटलेला असतो आणि त्यांच्याबरोबर मधुभाऊंची केस डिस्कस केलेली असते की कशा पद्धतीने मधुभाऊंना हरवायचं आहे आणि साक्षीला निर्दोष सिद्ध करायचा आहे। आणि तो व्हिडिओ चैतन्य आणि अर्जुन दोघेजण रात्रीच्या वेळी जाऊन रेकॉर्ड करतात आणि कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करतात। त्याच्यावरून अर्जुनने हे सिद्ध केलेलं असतं की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि साक्षी वकिलांना सुद्धा विकत घेते स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी। तर इथे प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ जेव्हा कोर्टामध्ये अर्जुन सादर करतो तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होतात की साक्षी स्वतःला वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न करते, म्हणजे ती खरोखर गुन्हेगार आहे हे अर्जुनने कोर्टामध्ये सिद्ध केलेलं असतं आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत आता घरी घेऊन आलेला असतो। मधुभाऊंना आपली चूक रिअलाईज झालेली असते की अर्जुनवरती आपण विनाकारण संशय घेतला, तो माणूस म्हणून खूपच जास्त खरा आहे। सायली जे काही त्याच्याबद्दल बोलते त्यातला एकूण एक शब्द खरा आहे की अर्जुन खूपच जास्त चांगला आहे, त्याच्या मनामध्ये अजिबात खोट नाही आहे, तो खूपच जास्त प्युअर आहे आणि त्याच्यामुळे इथे मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की मी तुझ्याकडून माझी केस काढून घेतली, जावई बापू मला माफ करा। असं म्हणाल्यानंतर सायलीला कळतं की मधुभाऊंनी अर्जुनला जावई म्हणून स्वीकारलेलं आहे। तेव्हा इथे सायली खूपच जास्त इमोशनल होते। खरं तर जेव्हा मधुभाऊंच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा सायली खूप खुश होते आणि अर्जुनला जाऊन मिठी मारणार, तेवढ्यातच मधुभाऊ जे काही बोललेले असतात की अर्जुनजवळ बोलायचं नाही, तो समोर आला तर पाठ फिरवायची, नाहीतर माझं मेलेलं तोंड बघशील, हे शब्द तिच्या कानावरती पडतात आणि पुन्हा ती मागे येते, अर्जुनकडे डोळे भरून बघते आणि तिथून ती निघून जाते।
तेव्हा इथे अर्जुन पुन्हा एकदा चान्स घेतो आणि मधुभाऊंजवळ सायलीबद्दल बोलायला येतो. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, आमचं लग्न त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीत झालं असेल, पण सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फक्त तुमच्यासाठी केलं होतं आणि मी माझ्या कारणांसाठी केलं होतं. पण त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरती जरी आमच्या सह्या असतील तरीसुद्धा मंदिरामधलं लग्न तर खरं आहे ना, आणि आम्ही दोघांनीसुद्धा ते खरं लग्न व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दरम्यानच आम्ही दोघेजण एकमेकांच्या इतके प्रेमात पडलो की आम्ही दुसरा कुणाचा विचारसुद्धा केला नाही. आणि आता मला सायलीशिवाय दुसरा कुणाचाही विचार करायचा नाही आहे. ती जर माझ्या आयुष्यात नसेल तर मी जगूसुद्धा शकणार नाही आहे. आणि हे खरं आहे. तुम्ही जर पुन्हा आता म्हणालात की मी सायलीला तुझ्याबरोबर पाठवणार नाही किंवा तुझं प्रेम खोटं आहे, तर मला ते सहन होणार नाही, कारण हे सगळं खरं आहे. तेव्हा इथे कुसुमताई म्हणते की मधुभाऊ, या वेळेला तुम्ही दोघांना एकमेकांपासून दूर करू नका. अर्जुनने सगळ्यांसमोर सायलीला प्रपोज केलंय. त्याने तिच्यासाठी अंगठीसुद्धा आणली होती, पण तुमच्या वचनामध्ये अडकल्यामुळे सायलीने अर्जुनला अजूनही होकार दिलेला नाही आहे. ज्या क्षणाची ती 1.5 वर्षापासून वाट बघते, तो क्षण तिच्या आयुष्यामध्ये आला होता आणि तो सोनेरी क्षण येऊनसुद्धा तिने अर्जुनला होकार दिलेला नाही आहे. कारण फक्त तुमचं वचन मोडू नये म्हणून, एक मुलगी म्हणून आणि एक बायको म्हणून ती खूपच जास्त कात्रीत सापडली. कारण तिला तुम्हाला दिलेलं वचन मोडायचं नाही आहे आणि अर्जुनपासून दूरसुद्धा राहायचं नाही आहे. तेव्हा तुम्हीच तिला तिच्या वचनातून मोकळं करा आणि तिच्या प्रेमाजवळ, अर्जुनजवळ तिला हसत मुखाने जाऊ द्या. कुसुमताई हे सगळं मनापासून बोलते. मधुभाऊंना सुद्धा त्यांची चूक कळलेली असते. अर्जुनच्या डोळ्यामध्ये अश्रू हे खरे आहेत हे मधुभाऊंना कळलेलं असतं आणि त्यामुळेच आता या दोघांना जर एकमेकांपासून वेगळं केलं तर आपल्यालाच या सगळ्याचं पाप लागेल की काय, ही भीतीसुद्धा आता मधुभाऊंना वाटायला लागते. आणि मधुभाऊ सायलीला आपल्या वचनातून मोकळं करतात आणि म्हणतात की जा, तुमचं प्रेम खरं आहे आणि ते जिंकलेलं आहे. तर इथे अर्जुन म्हणालेला असतो की माझं प्रेम जिंकणार, मी आणि सायली पुन्हा एकत्र येणार. तेव्हा सायली अर्जुन समोर येते आणि म्हणते की माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे, अगदी इतकं की तुमच्यापेक्षाही जास्त, आणि कधीपासूनच आहे. मी तर या दिवसाची कधीपासून वाट बघत होते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मग तुम्ही मला सांगितलं की नाही. तेव्हा सायली म्हणत होती की मी कसं सांगणार, मला असं वाटलं की तुम्हाला मी आवडते की नाही, मी तुमच्या लायकीची आहे की नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमची लायकी खूप मोठी आहे, कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. तुम्ही असे शब्द बोलून स्वतःला छोटं करू नका. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघे एकत्र आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, आता मी सायलीला इथे ठेवणार नाही आहे. मी तिच्यापासून खूपच जास्त लांब राहिलो, पण आता मी तिला माझ्याबरोबर घरी घेऊन जाणार आहे. तुमचा आशीर्वाद द्या. तेव्हा मधुभाऊ म्हणतात पण तुमच्या घरचे सगळेजण रागवलेत, सायलीला त्रास होईल, असं तुम्ही काही करू नका आणि घरच्या लोकांपासून तिला जरा दूर ठेवा. त्यांचा त्रास तिला होता कामा नये, कारण ती खूपच जास्त इथे रडलेली आहे. तुमच्या घरून आल्यानंतर तिचा तिथे इतका अपमान झाला आहे, याआधी इतका अपमान तिचा कधीच झाला नसेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही काळजी करू नका. सायलीला जेवढा तिथे अपमान सहन करावा लागलाय त्याच्या दुप्पट तिला प्रेम कसं मिळेल याकडे जास्त माझा कळ असेल आणि तिला तिची इज्जतसुद्धा परत मिळेल. तेव्हा इकडे आता मधुभाऊंचा आशीर्वाद घेऊन सायली आणि अर्जुन दोघेजण सुभेदारांच्या घरी जातात. तिथे गेल्यानंतर सगळे सुभेदार किल्लेदार एकत्र बसलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन दारामध्ये येतो आणि त्याच्या पाठीमागून सायलीसुद्धा त्याच्या शेजारी उभी राहते. सगळेजण सायलीला बघून खूपच जास्त रागवतात आणि अर्जुनला म्हणतात की ह्या मुलीला घेऊन तू इथे का आलास, आताच्या आता हिला इथून पाठवून दे, नाहीतर मागच्या वेळेला जसं धक्के मारून घरातून हकलून दिलं होतं ना, तसंच या वेळेला सुद्धा देऊ. तेव्हा अर्जुन म्हणतो की अजिबात नाही, त्यावेळेला मी कन्फर्म नव्हतं की सायलीचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही, पण आता प्रेम आहे. माझं तिच्यावरती प्रेम आहेच, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण सायलीचं सुद्धा माझ्यावरती इतकं प्रेम आहे की ती माझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट शेवटची सांगतोय, जे काही तुमचं बोलून झालं होतं सगळं बोलून झाले, माझं सांगून झाले. जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरची सही आमची असेल, ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर जरी तुम्हाला खरे वाटत असतील, मग आमचं लग्न मंदिरातलं तुम्हाला खरं का वाटत नाही आहे. मी तुम्हाला सांगतोय ना, त्या कागदाला मी महत्त्व देणार नाही, कारण तो कागद आमच्या प्रेमापेक्षा मोठा नाही आहे. आम्ही मंदिरामध्ये सगळ्यांच्या साक्षीने, ब्राह्मणांच्या साक्षीने आणि गुरुजींच्या आशीर्वादाने लग्न केलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं लग्न खरं आहे. आम्ही दोघेजण आता एकमेकांपासून वेगळे नाही राहणार. जर तुम्हाला सायलीला घरामध्ये घ्यायचं नसेल तर आता मी सुद्धा या घरामध्ये राहणार नाही आहे, कारण सायलीबरोबर माझं लग्न झालं आहे. मी तिला ती वचनं दिलेली आहेत. मधुभाऊंना सुद्धा मी वचन देऊन आलो आहे की मी सायलीला अंतर देणार नाही, तिला एकटं सोडणार नाही. आणि तेव्हाच मधुभाऊंनी
सायलीला माझ्याबरोबर पाठवले, त्याच्यामुळे सायलीची जबाबदारी तुमच्यामुळे मी अजिबात झटकणार नाही आहे. मी सायलीबरोबरच राहणार, कारण ती माझी बायको आहे. तिला एकटं सोडून मी तुमच्याबरोबर राहणार नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की जर तुम्हाला सगळ्यांना मी महत्त्वाचा असेन, मी जर घरामध्ये यायला हवं आहे असं वाटत असेल तर सायलीबरोबर, सायलीशिवाय नाही. मी आता शेवटचं सांगतोय, नाहीतर इथेच तुमचा काय निर्णय आहे तो सांगा. मी सायलीला घेऊन आत्ताच्या आता इथून निघून जातो आणि मला जिथे वाटेल तिथे आम्ही दोघेजणं राहू आणि पुन्हा आमचं तोंडसुद्धा तुम्हाला कधीही दिसणार नाही. तेव्हा इकडे आता पूर्णाजीला असं वाटतं की अर्जुनने टोकाचा निर्णय घेतला आहे आणि अर्जुन असा व्यक्ती आहे त्याच्या तोंडातून जे शब्द येतात तो ते करूनच दाखवतो. तेव्हा इथे मधुभाऊ यांनी तर आता सायली अर्जुनला माफ केलेलं असतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की आता आपण जर ताणून धरलं तर कदाचित अर्जुन आपल्यापासून कायमचा दूर होईल आणि ते पूर्णाजीला नको असतं. त्यामुळे इथे पूर्णाजी म्हणते की ठीक आहे अर्जुन, तुझी हीच इच्छा असेल ना तर मी तुला घरामध्ये घ्यायला तयार आहे आणि तुझ्याबरोबर सायलीलासुद्धा. पण माझी एक अट आहे, ती तुम्हाला मान्य करावी लागेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो काय अट आहे तुझी? तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुम्ही दोघांनी घरामध्ये यायचं, पण 1 वर्षाच्या आत मला माझ्या मांडीवरती परतुंड हवं आहे, तेव्हाच मी तुम्हाला या घरामध्ये येऊ देईन, जर तुम्ही माझी अट मान्य केली तर. तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात. अर्जुन म्हणतो की ठीक आहे पूर्णाजी, मला तुझी अट मान्य आहे, पण सायलीलासुद्धा या घरामध्ये तोच मान मिळाला पाहिजे जो आधी मिळत होता. कारण तुम्हाला असं वाटत होतं की आमचं लग्न खोटं आहे, पण खरं आहे म्हणून ती या घरची नाचसून म्हणून तिला जो मान मिळायला हवा तो मिळालाच पाहिजे. तिचा झालेला अपमान मी सहन करणार नाही आणि जर कुणी तिचा अपमान केला तर त्या क्षणी मी सायलीचा हात पकडून तिला या घरातून घेऊन जाईन. तेव्हा इकडे आता अर्जुनची सुद्धा अट पूर्णाजीने मान्य केलेली असते. अर्जुन म्हणतो की तुम्हाला सायलीबरोबर बोलायचं नसेल नका बोलू, पण कुणी तिचा अपमानसुद्धा करायचा नाही. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते की मग तुम्ही दोघेसुद्धा आमची गोष्ट लक्षात ठेवा. 1 वर्षाच्या आत परतुंड माझ्या मांडीवरती हवं आहे, मला त्याचं तोंड बघायचं आहे, तेव्हाच तुम्ही दोघेजण इथे राहू शकता. तेव्हा अर्जुन सायलीने आता होकारच दिलेला असतो. त्यानंतरला इथे जरा सगळेजण अजून रागवलेलेच असतात सायलीसाठी. पण पूर्णाजी कल्पनाला समजावते की आपण सायलीचा राग करतोय, पण अर्जुनसुद्धा आपल्यापासून दुरावेल आणि जर त्या मुलीने अर्जुनचे कान भरले तर तो कायमचा आपल्यापासून दूर होईल आणि ते आपल्यासाठी चांगलं नसणार आहे. आपला मुलगा आपल्यापासून दुरावेल ही गोष्ट चांगली आहे का? तेव्हा कल्पना म्हणते की अजिबातच नाही. तेव्हा इकडे आता जरी सायलीचा राग येत असेल तरीसुद्धा अर्जुनसाठी तिला घरामध्ये घेणं हे गरजेचं झालेलं असतं. त्याचबरोबर प्रियाचा पत्ता अर्जुनने बरोबर कट केलेला असतो. प्रिया जे स्वप्न बघत असते अर्जुनबरोबर लग्न करण्याचे, ते स्वप्न अर्धवटच राहिलेलं असतं, कारण अर्जुन सायलीला घेऊन पुन्हा एकदा घरामध्ये एंटर झालेला असतो. तेव्हा इथे प्रिया विचार करते आपल्या मनामध्ये की अर्जुन काही सायलीला विसरणार नाही. त्या सायलीला कितीही घरापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा फेविकोलसारखी ती अर्जुनबरोबरच राहणार आहे. त्याच्यामुळे आता मला माझाच मार्ग हा निवडायला हवा. अर्जुन नसला म्हणून काय झालं, अर्जुनचा भाऊ अश्विन तर आहे ना, तोही डॉक्टर आहे, सुभेदार आहे, आणखीन मला काय हवं? तो सुद्धा भक्कड पैसा कमवतो. माझं आयुष्य तर सुखामध्ये जाईल ना, मला हौस मौज करता येईल, मला लक्झरियस आयुष्य जगता येईल आणि मला फक्त तेच हवं आहे. त्याच्यामुळे आता इथे प्रियाने युटर्न घेत आता अर्जुनला सोडलेलं असतं आणि अश्विनला धरलेलं असतं. ती सतत आता अर्जुनच्या ज्या पद्धतीने मागे पुढे करायची आता त्याच पद्धतीने ती अश्विनच्या मागे पुढे करते, अश्विनला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते. पण आता इथे प्रिया ही खूप मोठी नाटकी मुलगी आहे. अर्जुन आणि सायली या दोघांनासुद्धा माहिती आहे. तर इथे आता मधुभाऊंनी सुद्धा सायली अर्जुनला माफ केलेलं असतं. त्याचबरोबर पूर्णाजीने सुद्धा अर्जुनचा विचार करून सायलीला घरामध्ये घेतलेलं असतं आणि हळूहळू सायली किती चांगली आहे ती बरोबर प्रेक्षकांनो सगळ्यांची मनं पुन्हा एकदा जिंकणारच आहे आणि सुभेदारांच्या घरामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये ती आपली जागा निर्माण करणार आहे. सगळ्यांचं प्रेम ती पुन्हा एकदा जिंकून दाखवणारच आहे. पण इथे प्रियाचा जो काही हा डाव चालला आहे, म्हणजे ती अश्विनला जे काही आता आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते, त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते, हे आता सायली अर्जुनला कळणार असतं आणि प्रियाच्या आता इथे कचाट्यामध्ये अश्विन अडकत जातोय की काय अशी भीतीसुद्धा आता सायलीला वाटत असते. कारण तिला माहिती आहे अश्विनचा स्वभाव हा खूपच जास्त साधा भोळा आहे आणि प्रिया खूपच जास्त चाणाक्ष आहे, खूपच जास्त ती
डावपेच खेळणारी मुलगी आहे, घर तोडणारी मुलगी आहे आणि तिच्यापासून अश्विनने दूरच राहिलं पाहिजे असं आता सायलीला वाटणार असतं. तर येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेजण मिळून प्रियाच्या कचाट्यातून अश्विनला वाचवतील का? की इथे आता पूर्णाजी आणि कल्पना दोघेजण प्रियाच्या आणि अश्विनच्या लग्नाचा विचार करतील? हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचे येणारे भाग बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स बघत राहा. थँक्यू.